सुख आणि संसारामध्ये दुःख. दुःखातून सुखाकडे येण्यासाठी वेदांत शास्त्र आहे आणि वेदांताचं फळ मिळण्यासाठी ओवीचं फळ आहे आणि ओवीचा भावार्थ करण्यासाठी पवित्र अंतःकरण आहे आणि पवित्र अंतःकरणामध्ये अतिपुण्याची एक साधना आहे ती श्रवण भक्ती. श्रवणानं अतिपुण्य तयार होतं आणि ईश्वराचं सान्निध्य आपल्याला सहज मिळतं. बुद्धीला देहाचं सान्निध्य म्हणजे संबंध आहे, पण त्या संबंधातून बाहेर यायला श्रवणाची भक्ती लागते. थोर भक्ती आहे ही, ज्ञान भक्ती खूप थोर आहे, कारण अज्ञान घनघोर आहे. त्या अज्ञानाचा नाश करायचा, परमप्रकाश प्रगट करायचा आणि स्वतःच्या ओळखीसाठी त्या श्रवणाला आरंभ करायचा. स्वतःची ओळख झाली तर जगताची ओळख जाते आणि जगताची ओळख वाढली स्वतःची ओळख जाते. म्हणून स्वतःची ओळख करणं म्हणजे श्रवण भक्ती आणि जगताची ओळख होणं अज्ञानाची प्राप्ती. अज्ञानाच्या सत्तेतून जगत दिसतं आणि ज्ञानाच्या सत्तेतून जगताचा बाध होतो. बाध म्हणजे दिसता क्षणी नाही, दिसायच्या आधी नाही आणि दिसताना ते खरं नाही. तिन्ही कारण जगताचा अत्यंत अभावाचा निश्चय करणारं जे श्रवण मनामध्ये सतत विराजमान होतं आणि त्या श्रवणाचा बोध अंतरंगात येतो आणि आतला परमेश्वर तुमच्या बुद्धीसोबत एकरूप होतो, तेव्हा आत्मदर्शन घडतं, सुखाचं भांडवल वाढतं आणि मी कोण आहे त्या बुद्धीला सहज भोगता येतो. देहभाव भोगणं वेगळा, जडाचा संबंध वेगळा आणि आत्मस्वरूपाची प्रतीती वेगळी. ज्ञान म्हणजे काय, तर आपली बुद्धी त्या स्वरूपाशी अभिन्न होणं. आपली बुद्धी देहाशी अभिन्न आहे हे 100% खरं आहे. कारण ज्या अज्ञानाच्या श्रद्धेतून बुद्धीला देहभाव तुम्ही तयार केला आणि अहंकार तुमच्या हृदयात आला आणि परमात्मा तुम्ही दूर केला, त्याचा संबंध असून तो नाकारला, तो बंधनात गेला. स्वतःहून तुम्ही बंधन घेतले, स्वतःहून बंधन आहे तुम्हाला, स्वतःहून दुःख ओढवले. मग ते दुःख अज्ञानाच आहे आणि सुख परमात्म्याच आहे. प्रारब्धाचे दुःखाचे दुःख किती वाटते माणसाला आणि या दुःखाचं दुःख वाटत नाही, वाटत का म्हणून. मग ही तर चूक आहे ना संसारिक लोकांची. मुलगा नसला की दुःख वाटते, अज्ञानच माहित नाही ना ह्या लोकांना आजकालच्या. याचं दुःख वाटत नाही, माहितच नाही तर वाटायचा प्रश्नच नाही. म्हणून तर बहिरंगाच्या श्रवणामध्ये अज्ञानाची रीती वाटत नाहीत लोक. अज्ञान काढा सांगत नाहीत, कर्म करा म्हणतात. अज्ञान काढा कुठे म्हणतात ते नाही. म्हणून तर अंतरंगाच्या साधनेमध्ये अज्ञानाची निवृत्ती ना, आणि अज्ञान निवृत्त करणारे साधक आणि संसार करणारे हे मूर्ख अनाडी की ज्या संसारामध्ये हातात काहीच येत नाही, प्रारब्ध टाकताच येत नाही आणि भक्तानाची ओळख होत नाही. प्रारब्ध आम्ही केलं हे त्यांना माहित नाही, प्रारब्ध बंद करायची ताकद नाही. कुठं काय आहे आपल्यापाशी, न प्रारब्ध सोडता येतं, न अज्ञानाला सोडता येतं, न भ्रमातून बाहेर निघता येतं, न ज्ञानेश्वरी मध्ये राहता येतं, न बोधाला ध्यान करता येतं. बुद्धीला कुठं काय करता येतं. म्हणून अज्ञान घनघोर म्हणून मी आता अगदी अवघड आहे आणि ते असं सहज राहत नाही ना. एका जन्माची तपस्या सुद्धा कमी होती. म्हणून वेदांताचे बैठक ब्रह्मविद्याच्या सोबत असल्यानंतर मुक्ती हातात येते. पण तसा त्याच मनाचा अधिकारी पाहिजे, ब्रह्मविद्यात पाहिजे, कृपाळूच पाहिजे. आणि तो काय असतो, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि वेदाचं ज्ञान असणारा. 3 गोष्टींमध्ये ते परिपूर्ण आहे आणि ते तपस्याला महान आहे. साक्षात्कार होतो. काय म्हणतात, तुम्हाला उदाहरण देते. आपण जेव्हा हरभरा पेरतो, ज्वारी पेरतो, जमिनीच्या आत त्याच्यावर माती असते आणि त्या पाण्याच्या संबंधाने त्या हरभऱ्याला अंकुर येतो. पण हरभरा पूर्ण मातीत भिजावा लागतो तर अंकुर येतो. तसं अज्ञानाची माती व्हावी लागतं ते ज्ञानाचा अंकुर येतो. हरभरा आणि माती एकत्रच आहेत ना, दोन आहेत एकच आहे ना. मातीच्या संबंधानं हरभऱ्याला अंकुर आला
जाणार यामध्ये ब्रह्मभाव जागा झाला. सेम सेम. कुठं कळत? आपण बघतो ते सगळं बघतो पण कळत नाही काय माती दगड. कारण हरभऱ्याचा आणि मातीचा संबंध आहे. कळशीवर त्या हरभऱ्याला नाही हरभरा दुसरा येतो का? तेच करावं लागतं. हा पाण्यात ठेवले हरभरा बाटलीत त्याला थोडा थोडा अंकुर येईल. थोडा येते पुन्हा खराब होऊन जाते. खरं नासून जाते. नासून पण मातीतला अंकुर नासत नाही, वाढतो. त्याला हरभरा नवीन येतो. तसा ज्ञानाचा अंकुर वाया जात नाही. ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जावं लागतं. हा आयऱ्या करायचं काम नाही. ब्रह्मनिष्ठ गुरुच. एरी गबाळाचे काय काम काम तुका म्हणे येथे नव्हे हे गबाळ्याचे काम नव्हे. तुका म्हणे येथे हे गबाळ्याचे काम नव्हे. येथे म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या वेळेस अंतःकरणामध्येच्या परमात्म्याला बुद्धी शरण जाते. आत्मस्वरूपामध्ये उघडून जाते. साक्षात्कार करून घेते. स्वतःला स्वतः पाहून घेते आणि आनंदात रमून जाते. देहाची संबंध, देहाचा स्पर्श, देहाचा व्यवहार, देहाचा विचार, देहाचा संबंध आणि देहाचं नातं त्या बुद्धीत संपत तो ज्ञान. एवढं कुठं नाही तुझ्या कुठाने नाही तो. आता हे किती कुठाने आहेत. हे खबर कळत झाले 10चे झाले की म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय. संसारात फक्त स्वार्थ आहे. परमार्थात फक्त सुख आहे. कर्मात फक्त दुःख दुःख सुख आहे. आणि वेदामध्ये केवळ ब्रह्मसुख आहे. तेच मांडले ना. वेदाने काय सांगितलं? ब्रह्मसुख रूप हो आणि आपल्या अभिन्न भावाला प्राप्त हो. भिन्न देहाला सोडून दे. संबंध सोडून दे. व्यवहार नाही, कार्य नाही. देहासंगत असलेलं कार्य सुटत नसतं पण त्या कार्याचा परिणाम मनावर होत नसतो तो ज्ञानी. केलेल्या प्रगतीच्या कार्याचा परिणाम अंतःकरणात न होणं तो साक्षी भावात. आणि ज्या अंतःकरणात केलेल्या कर्माचा विकार संस्कार हे जर असले तर काय होय काय दुःखच आहे. म्हणून व्यवहार आणि विकार तिथं असतो. व्यवहार कुणाचा, विकार कुणाचा, संबंध कुणाचा. व्यवहार वृत्तीचा, संबंध देहाचा, साक्षात्कार दुःखाचा. हा पसारा संसाराचा. पण जेव्हा साक्षात्कार सुखाचा होतो आणि व्यवहार हा निर्विकार होतो आणि संबंध परमात्म्याचा बुद्धीशी होतो तेव्हा तो महात्मा असतो. साधी भाषा आहे. इथं काय नाही. होम नाही ना हवन नाही. हीच आहे का? 15,000 50,000 40,000 सांगा. म्हणून तर आत्मसुखासारखं सुख कुठंच नाही. ना भडजी ना दक्षिणा कुछ नाही. म्हणून तो वेदांत खूप सोपं आहे. संसार खूप अवघड आहे आणि प्रारब्ध फार कठीण आहे. कठीण आहे. सोपं नसतं प्रारब्ध. कोणत्या क्षणाला काय समोर येऊन बसाल. कधी कोण धोका देतात. संसारात जर कुणाला धोका द्यायचा असेल एका क्षणात बोलतो माणूस. मग पाठचा असू दे, पोटचा असू दे, नाता असू दे, शेजारी असू दे, गावचा असू दे का दूरचा असू दे. पण जर त्याने धोका द्यायचं ठरवलं तर देतोच ते. आपण ज्याला माझं म्हणतो, ज्याला आपलं म्हणतो तिथून धोका होतो. पण पांडुरंगाला माझं म्हणताना धोका नसतो आणि पांडुरंगाला ओळखताना सुख असतं. ते माझं नसतंच म्हणून धोका होते साहेब. कुठे मान्य नाही. आपण ठेवतो ते खोट्यावर विश्वास. आता हे दगड येत नाही का सोडून जाते की मग सगळं विश्वास ठेवतो ते सगळ्यावरच म्हणाले. सगळंच तसंच. हर एक खोट्या गोष्टीवर विश्वास आहे तो घातलेला. खाल्लेलं पोटातच राहू द्या. रुख डौलत देखावा तरी वारावा जत मानावा. रुख नसे ते पांडवा नाही तो गा. रुख नसे ते पांडवा नाही गा. जिथं झाड नाही तिथं वारं नाही का रे. जिथं झाड हल्लं तर वारं म्हणतो. ज्या जागेत झाड नाही तिथं वारं नाही. तसं मी कुठं नाही. याच्यावर सिद्धांताकडे आहे. जेव्हा तो झाड हलत येऊ दे कसं बा काय होत त्याला काय कळत. झाड हलतो वाऱ्यात पण तिथं झाड नाही तिथं वारं नाही. मग
संबंधानं तुझा हालचाल होते तेव्हा मी सांगितलं चेतना. पण हालचालला तर मी नाही का, तो सिद्धांत घेतला, हा दृष्टांत घेतला. चेतना पुरवे. जेव्हा तुझ्या शरीरामध्ये हालचाल होती तर माझ्या शक्ती नव्हती. हालचाली शक्तीची ही मायेची हालचाल आहे. ते जड व्यवहार त्याचा, हालचाल इंद्रियाचा, आणि सत्ता माझी आहे. हे ज्यांना कळतं तो माझ्यात आहे. व्यवहार इंद्रियाचा. हा, व्यवहार इंद्रियाचा आणि हालचाल गुणामुळे हालचाल. गुण इंद्रियामध्ये गुणाचा विस्तार तयार होतो आणि जो जो गुण फळद्रूप होतो, उत्पन्न होतो, त्या गुणाचा इंद्रियाचा संबंध असताना त्याच्यामध्ये मी असतो. व्यापक मी आहे, कुठं नाही मी. जरी गुण प्रगट झाले गुणात मीच आहे. मग गुण हे माझ्यामुळे, पण मी गुणात नाही हे जरा कळतं तो माझ्यात आहे. गुणात मी आहे पण आदित्य आहे. गुणामध्येच आहेत पण मी गुणामध्ये नाही. गुणापासून आदित्य आहे. बस. अवतार कार्य तसंच आहे. अवतार कार्य किती काल असते? पुन्हा कोणा घेतलं का अवतार? देवानं 10,000 वर्ष होऊन गेले, संपलं कार्य. आणि किती काल होता? 125 होतं कृष्ण परमात्म्याचं आयुष्य होतं, कृष्णाचं. आणि मथुरेत किती होते, द्वारकेत किती होते? राधा कृष्णाचं 125 म्हणते आणि प्रल्हादानं 5,000 वर्ष आयुष्य राज्य केलं म्हणते. हो ना, मग त्याला तेवढं आशीर्वाद होता ना त्याच्या पुण्याचा. तसे तसे त्याने भोग लाटच केलं राजांच्या. त्यांचं कार्य झाले हे गेले, त्याला राहायचंच नव्हतं ना कधी याच्या पुढे. त्यांचं कार्य झाले गेले, पण याचं पुण्य संपत त्याला भोगावं लागला. प्रल्हादाला एवढे 1000 वर्ष राज्य करावं लागलं. मग त्या युगामध्ये तसे 1000 वर्ष राजे होते बी, त्यांचं वय होतं बी त्या काळात. आता इथे 50 बिघट सोडून जात होते ना ते वनामध्ये, इतकं हे असलं तरी. आता कोणाला जावं का सोडून किती त्रास असला तरी सांगत असते मी सारखं. जेव्हा 5 पांडव होते ते देवाचे अवतार होते, त्याने ते कार्य कोणतं हे अस्त्र, ते डोळे बंद केले की ब्रह्मास्त्र घ्या, कोणतं हे अस्त्र, पावसाचं अस्त्र, अग्नीचं अस्त्र, वायू अस्त्र, हे काय पाण्यातून 100 बाण, आता काढावं कुठे ते. आणि ते शक्ती ते कुणाचे लेकर आहेत? देवतेचा अंश आहेत ते. इंद्राचा अंश अर्जुन, सूर्याचा कर्ण, मग त्यांना अवतार घेऊन ह्या तसं वनवास. सहदेव पण खूप महान होते म्हणे, पण त्यांचं गाडलं नाही. खूप सुंदर होते, रूपवान होते, खूप सुंदर, बलवान, ज्ञानवान. घंटाभर हे झालं नाही, रावणाच तपश्चर्या दाखवली, इथपर्यंत वारुळ चढलं जय विजयाच्या विचारामध्ये. ते हवामान तसं होतं, आता आहे का? आहे ते बी करत नाही ना आपण, आहे ते बी लक्षात ठेवा. हो ना. फुल कुणाचे? राक्षस. मग त्यांची फेर आपली सारखे जय विजय. हा, तर त्यांना वर दिला, रावणा विरोधाभास भक्ती करशील आणि नर नारायणाला वेगळा करशील, म्हणजे रामाला आणि सीतेला त्या ह्याच्यात तुला मुक्त कर. 8 जन्म सांगितले. 2 वर्षाचे झाले ते. मग त्याच्यामध्ये वनवास स्वीकारून त्यांना मुक्त केलं. बरं, हर लोकांना त्यांचं निमित्तच होतं भगवाना जायचं, पण ज्या ज्यांना वरदान दिलं त्याचं मुक्त करायचं रामाला, ते रामायण. पण ते कार्य त्यांना करायचं ते रामावतार रामायण घडलं आणि कृष्ण अवतारात महाभारत घडलं. पण दोन्हीला कारण बाळकाच आहेत. दोन्ही घडायला कारण बाईच आहे, रामायणात बी आणि महाभारतात बी. आणि आता कलियुगात बी नाही का वेगळे असते. बाईचं कारण होतं तरी ते वेगळं होतं. काम घेतात पतिव्रता होत्या. मग आम्ही नाही कुठं म्हणतो. मग का म्हणले आंधळ्याचं पोरग आंधळ का म्हणावं तिला? कुणी अधिकार दिला? का केलं करणं आवडला का? काय करते थोडस लेस हे घडणार असेल काहीतरी सवासनं, त्यामुळे त्यानं केलं. मग त्याचं फळ किती मोठं अर्थ समोर. कुणाचा नाश
म्हणून तर एक एक शब्द कसे होते ते बरोबर का तसं थोडक्यात घ्या. पण आता पण एखाद्याला आपण जर टोचून बोललं तर ते म्हणते ते तोंड बघायचं नाही कोणाला बाळ काढा. तसं झालं ना ते कशाला काहीतरी कारणीभूत असतच नसतं का. समोर ठेविले आणि आपणची तेथे देखिले तरी ते देवाची झाले मानिजे काय आढे नाही. तोंड आरसा ठेवला आणि तोंड बघितलं. आरसा आहे तर तोंड आहे, आरसाला तोंड नाही. तसं जगत गेल्यावर मी नाही, देव पडल्यावर मी नाही. मी असतानाच आम्हाला थोडं थोडं अवलोकन होते म्हणूनच मला तुमचं होय ऐका वाटते तर ऐका वाटत. आरसा समोर ठेवीजे मग आपल्याला आपण पाहिजे आणि आरसा कडे तर तू नाहीस बाबा. येत आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही अन आहाती. असे पाहणारे वेगळेच आहे. देह अरसा लोक बुझाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. जेव्हा आरसा समोर आला तोंड गेलं म्हटलं आज दिसायला आणि आरसा काढला तर मी नाही आता निश्चय करतो आपण मी नाही ऐसा निश्चय करावा. छान वाटते किती सुंदर प्रयास. मी नाही ऐसा निश्चय करावा. अनुभवीला कधी पण स्वर लावायचा छान लावा. कधी पण स्वरला पोळी वाचायची. अपमानी माऊलींचा कच कच शब्द वरडले तुम्ही तर बायका वाटतात का तुमच्या ते अपमान आहे. तुम्हाला वाटतंय मान आहे चुकीचे. पोळी कशी वाचायची मंत्र मुक्त भाऊ मध्ये समाधी लागायला छान वाचत. आता तू ठेव ठेव म्हणायची ठेवली आता ठेव वाटते मला खूप होता येतो. संबंध सगळा सुटला जातो. कोणी नाही दोन दोन अडीच खाली ठेव वाटत नाही आपल्याला. आम्ही ठेवत पण नाही. 2.5 घंट्यामध्ये माझ्या 1500 वाचली 1500 एका घंट्यात. 2.5 घंट्यात माझ्या 3000 वरी पास ठेवत. 2.5 तासामध्ये 1000 वरी वाचू शकते. वाचते का मी 20 मोबाईल बसते तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. तो आरशातला आवाज निश्चय करावा. आरशाचा आवाज आम्हाला प्रतिबिंब दिसलं. आता आरसा गेला आवाज बी गेला तर मी तोंड बी गेलं. किती सुंदर सांगितलंय. माझी मुखी तर पळते आता पण संस्कार माझेच आहे ना. 2 वर्षाचं पोर घेतली देवा देवा आणा संस्कार आपण ट्युशन का माझं म्हणायला थोडी घ्या त्याच्यात लेकर द्या. त्याचं वय 2 वर्षाचं आहे मग तो माझं आहे 3 वर्ष तर होऊ दे ना 2.5चं काही होईल. ते हा काय म्हणतो माझं मग हे कुठलं आलं अनाधिकालचं माझं अवघड आहे गाणं मग का शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पेठे मेघाचा काच चंद्र वेग अभराचा आरोपी चंद्रवेगी अभराचा आरोपी शब्द कोणाचा आहे आकाशाचा आहे. रूप नव्हतो शब्द आकाशात ध्वनी काय स्वर काय होतो आकाशामध्ये विघळून जातो. हा आकाशातून उत्पन्न होतो आणि आकाशातून विघळून जातो पण बुद्धी त्याला खेचून घेते तेव्हा ते शब्दात राहते दुःख करून. शब्द कुणाचा आकाशाचा कुठे गेला आकाश. आता काय तुला घेतलं नाही जावं आहे हे आमचं घर आहे होय. आकाशाचा पुरी कपाळे पिटे मेघाचा का चंद्र वेग अभराचा आरोपी जे बघा अभराचा आरोप चंद्रावर केला ना. आकाशात ढगात चंद्र गेला ढगात कसं जाईल ते त्याच्यावर ढग आले का ढगात गेला. तुम्ही काय म्हणता महाचंद्र ढगात गेला म्हणतो कोणी मग त्याच्यावर आले का ढगात गेला त्याच्यावर ढग आले. तसंच ब्रह्मस्वरूपावर आवरण झालं आपल्या कामाचं घ्यायचं.
चंद्रावर आरोप कशाचा केला? अभ्राचा केला. चिठ्ठी जाते कशाला जाईल ते? त्याच्यावर घेते शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा. बघ आता तो शब्द कुठून तयार होतो? आकाशातून. तसा ध्वनी बोली जातो उंचा ढगापर्यंत. जात नाही का? तसा ऐका. तैसे होईजे जाईजे, ते होईजे जाईजे पडलं खाली, होईजे प्रगट झालं, जाईजे सोपं म्हणणं, सोपं घडत. तैसे होईजे जाईजे, जगत बी होत. जसा शब्द आकाशात तयार होतो, आकाशात विघरून जातो, तसा देह बी तयार होतो, तिथंच विघरून जातो. किती सुंदर विवेचन आहे. तैसे होईजे जाईजे, हे आत्मसत्य अविक्रिय. तैसे होईजे जाईजे देही, ते आत्मसत्य अविक्रिय. निकस्तंती गामोहे आंधळे ते. मोहाला माझं मध्ये ते आणून देहाला माझं मध्ये की होती. देह येतो आत्मस्वरूपावर जातो, आत्मस्वरूपावरच प्रगट होतो, आणि आत्मस्वरूपातच त्याचे जे भूत पंचमहाभूत जिथून आले त्यानं प्रगट केले तिथंच ते जातात, विलय पावतात. प्रलयामध्ये कुठं गेले भूत? जिथे जगत समिष्टी तयार झाली भूतानं, व्यक्ती झाली भूतानं, परमात्म्याच्या मध्ये प्रगट झाले, परमात्मा विलीन झाले. पाण्याचा बुडबुडा आला, पाण्यातच गेला. पाण्यावर लाट झाली, पाणी रूप झाली. अलंकार झाले, सोन्यात गेले. होईजे जाईजे, किती शब्द छान. होईजे जाईजे देह, असे देह म्हणजे आनंद देह, एक नाही. होईजे जाईजे देह, किती देह उत्पन्न झाले माझ्या स्वरूपावर, किती गेले मला पत्ता नाही. कारण त्याला व्यवहार नाही, जाणीव नाही. त्याच्याच जाणण्यानं जाणणे, पण त्याला स्वतःच जाणणं माहित नाही. हे ज्याला कळतं त्याचं अज्ञान नाही. माहित आहे त्याला त्याची जाणीव आहे का? कारण त्याची जाणीव म्हणले की व्यवहार आला, आणि जाणीव म्हणले की तो आला, आणि त्याच्यामुळे जाणीव म्हणजे वृत्ती आली, आणि वृत्ती संबंध देहाशी म्हणजे अज्ञान आलं, आणि त्या वृत्तीने जगताकडे गेले की भ्रम झाला, आणि जगतामध्ये त्याची सत्ता कळाली, त्याचा अर्थ ब्रह्मा झाली, भ्रम गेला. तशी लिंक लागली बघ कोणीकडे कोणीकडे. हे फक्त डबल ऐकायचं चिंतन आहे आमचं. मी असू दे, 30 मार्क असू दे, खालीच पडते ते चक्कर येऊन. कारण तशी भाषा तशी माऊलींची. होईजे जाईजे दे. आपण काय वाचले नाही? बंदरा वाटते खूपदा वाचला की कळलं का? होणे क्रिये निकस्तंती गामोहे आंधळे ते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उगते हे करतात, भ्रम तयार करतात, आरोप करतात. जी सत्ता जगत कोण प्रगट झाली तर कोण झालं कोण गेला. मस्त विषय आपल्याला तुला ते मस्त सिद्धांत आणि फक्त सिद्धांत वेळी पडावा, सिद्धांत समजून घ्यावा आणि आपल्या अनुभवात राहावं. देहभाव संपावा, वृत्तीचं आवरण काढावं, आणि मन ब्रह्मस्वरूपामध्ये तदाकार व्हावं. ब्रह्माचा संपला बेटा. तुमचे कोणते होते सांगितलेले, फक्त वेगवेगळे मांडणी केली. देह होईजे तैसे होईजे जाईजे ते, असे अनंत देह होत करतात. कुठं? माझ्या आत्मसत्य. पण देह आला आणि देह गेला की तुम्ही आरोप केला त्याच्यावर. काय आंधळे ते होई कोण होत आणि कोण जात? तयार देह होतही नाही जातही नाही. कारण सगळा जर तोच आहे, अजातवाद जगतच नाही तर कुठं देह? अध्यात्म दृष्टीनं जगताला सत्ताच नाही, कारण तो जगत बनला. विवर्तवाद जगत नाहीच, अजातवाद ब्रह्मच आहे. वेदांताचा आत्मस्वरूपाचा ठिकाणी असलेला शिवाचा एक विवाद. कारण एक सांगू, इथं काय रामन बसायचं, सीता आली, रावण गेला, पर्वत आणलं, ते नसतं आमच्याकडं. द्रोणागिरी आणली, लक्ष्मण उठला, रामाला भेटला, मारुती आला, ते नाही आमच्यापाशी. आमच्यापाशी ब्राह्म स्थिती आहे, आमच्यापाशी खऱ्या रामाची स्थिती आहे. तो राम अवतार
कार्यासाठी आलेला आहे. आणि हा राम आमच्या सोबत आहे, त्याचं नाव आत्माराम, तो खरा राम. तू उपाधीतून आले राम, मायेच्या उपाधीतून प्रगट झालं, लीला केली, आपल्या आपल्या कार्यामध्ये एकरूप झाला, आपल्या आपल्या कारणामध्ये अधिष्ठान सत्तेमध्ये राम पर वापस गेले. खरे नदीच्या माध्यमातून निधामाला गेले. ते निधाम म्हणजे आत्मस्वरूप. देह कुठं सोडायचा, पाणी सोडून दिला, अधिष्ठान गाठलं आपलं आपलं. कळतं का? हे कळलं म्हणजे रामायण कळलं. अशीला ऐका की कोणी मथुरेला ऐका, पण हे जर कळलं तर ऐकलं पाहिजे. जायचं आम्हाला रामायण ऐकायला, कोणी ढकलायचा, पण हे कळून घे. आमच्या ज्ञानेश्वरी सगळं आहे. रामायण आहे, गीता आहे, भागवत आहे, मुक्ती आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, विरक्ती आहे, सगळं आमच्या ज्ञानेश्वरीत. आमची हीच अयोध्या, हीच मथुरा, हीच काशी. आत्मस्वरूप अयोध्या आहे, मनन करणं मथुरा आहे, आणि अज्ञानाची काशी आहे. नाही का? कुठं कळतो? कळतं कुठं? तिथे गेलाच कळतो मी काशीला आले. आमचा परमात्मा कुठं नाही, कुठे नाही शंकर. जिथं म्हणत नाही शंकर, तो स्वतः शंकर. अविद्येचा नाही शंकर, तो स्वतः शंकर. जाई जे देह सिद्धांत बरे, मी तुला अजून सांगणार. तुला आईला बायकाला कळतं काय, बायकाला कळत नाही, पण त्या कळालं असं म्हणत नाही, कळालं नाही असं म्हणत नाही, त्या बोलत नाहीत. लक्षात बसतात. ते होई जे जाई जे देह ते आत्मसत्ते अविक्रिय. आत्मसत्तेवर केलेला आरोप आहे होई जे जायचे. स्वतःच परमात्मा जगत रूपात नटलाय, तो जगत म्हणजे परमात्माच आहे, तर कुठं होईचे आणि कुठं जायचे? हे अवक्रिय आहे, हे आत्मसत्ता आहे त्याची जगत रूपामध्ये. ते स्वतः जगत रूपात नटला आहे. आत्मसत्य अवक्रिय आहे, क्रिया नाही जगत होऊन सुद्धा. कारण जेव्हा जगतात जगदीश्वरच आहे, जगत नाहीच आहे, अविक्रिय आहे. कुठे क्रिया आहे? जगत उत्पत्ती कुठे आहे? आत्मसत्य अविक्रिय आहे. आत्मस्वरूपावर जगत दिसण्याचा मिथ्याभाव ज्याला कळाला, तर क्रिया आहेच आहे, सगळं तोच आहे. कुठे की जगत जायचे होईचे. मग आता पुढे आहे का? निष्कंठ निष्टंकिती मोहे आंधळे ते. जे म्हणतो ना आजारी जे होई जे आंधळे ते, त्याला म्हणतात ओवीचा साक्षात्कार, ब्रह्म साक्षात्कार. ते होतं का? बोट फिरवा. तुला सांगते 1000 वर्षाची का म्हणून हौस आहे बायकाला. मी 1000 वाचल्या. हे जन्मच नसेल त्यांचा. आता ते वाचन मग सुरुवात आहे, अनवडीला सुरुवात आहे. आता ते तिकडचे की सुरुवात नाही आलो, चुकीचं बोलतेस. सुरुवात नाहीच आहे. साधनेवर बुद्धी जेव्हा येते आणि भगवंताला जाणण्यासाठी आतुर होती, देहबुद्धी संपत्ती, ती सुरुवात. तुम्ही काय करावं ते सांग. पान उलटायचे म्हणजे सुरुवात आहे. सांगा तुम्ही काय करावं ते. जेव्हा अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मदर्शनासाठी बुद्धीचा विनियोग केला आणि देह समर्पण केलं बुद्धीनं, वैराग्यात आली, दीक्षा झाली ज्ञानाची, आशा आली परमात्म्याची, दिशा मिळाली मोक्षाची, आणि स्वरूपस्थिती कळाली वेदांताची. त्याला म्हणतात गतिबुद्धीची, स्थिती मोक्षाची, अनुभूती पांडुरंगाची, आणि सुख अखंड परमात्म्याचं नित्य सुख भोगायचे. ही तुम्हाला फक्त पान उठायचे माहिती काय विचारत पण नसते. आले कुठे गेली मग पालण्याला. आता जाग माझा काय काही दोष नाही, पण त्याच्यात अवलोकन करा. माऊली काय बोलले शिका. एकाचे 18 दिवसात ना एकच योग वाचा इमानदारीनं, त्याच्यातलं श्लोक पाठ करा आणि श्लोकातलं काय ते आम्हाला सांगा. तुमच्या पायाच्या टांगा सोडतात मग ते कळलं नाही काही, आणि आपला दिमाग मरूच तेच का. जायची वेळ आली 65-70 वेळ, आणि पानं उलटायचे, पानं उलटा कमा, पानं उलटा उलट्या करा. दुसरं काय धंदा.
रूपाने जगतात तो आहे. तुझं काही नाही आता इथं. विनाकारण त्याच्यावर आरोप करते. आला आणि गेला देह. ते आता ते ना ग पहिली वाचतो तुला मी 1 मिनिट. तैसे होई जे जाई जे देह. हे होई जे जायचे काय? देव रूपाने तो प्रगट झाला, जगत रूपाने तो प्रगट झाला, वृत्तीचा रूपाने तो उत्पन्न झाला. मग कोण झालं? सदा तो आहे. देह पडत गेला का? तसं विनाकारणचा आरोप केला. निष्कंठीचे निकृष्ट लोक, आंधळे लोक ह्या मोहानं देहाला आला म्हणते आणि गेला म्हणते. एवढी धारणा, एवढी शक्ती अधिकाराची, एवढी ताकद ज्ञानाची असल्यावर बुद्धी डगमग करत नाही. देहाला देह म्हणत नाही, तर सगळा तोच आहे. सगळा तोच म्हणताना जगताचं स्थान नाही, आणि सगळं देह जगत म्हणताना भगवंताला स्थान नाही. 2 वाक्य लक्षात ठेवायचे हृदयात कोरून. सगळा तोच म्हणल्यावर देह नाही जगत नाही, आणि सगळा जगतच तरी ईश्वराला स्थान आहे. हे 2 शब्द कळायला पाहिजे तुम्हाला. मोहे आंधळे येते. मोहानं देहाला देह माझा देह गेला हे कोण म्हणतं? मोहानं निष्कृष्ट लोक त्या भगवान आत्मस्वरूपावर आरोप करून जगताला स्थान देऊन आंधळे लोक देहाला आला आणि देह गेला. बाप्पा बाप्पा आंधळे येते. आता पुढे ऐक. ज्ञानी का दयाचे डोळे. आता उत्तर दे त्यांना. ह्या सिद्धे म्हणतात आंधळे. ते आंधळे लोक देहाला आला गेला म्हणतात. आता जगात ज्ञानरूप डोळे ते आला विनयन गेला. आत्मसत्तेवरून काहीच नाही, वयावरून विकार नाही, जगतीतून खरं नाही, आणि त्याच्या वाचून काहीच नाही. हे ज्याला कळतात त्याला ज्ञानरूपी डोळे. ते वाक्य छान निघाले, वाचलं का मी खाली? पण त्याच्यामध्ये ते अमृत मिळत असतं मधून. सफळ जेव्हा बुद्धी जाते तर ते आत्मस्वरूपामध्ये थांबतो, इकडे तिकडे नसते. ते आत्मात्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. असे विविध लोक असतात. देहीचे धर्म देही आत्मा आत्मयाच्या ठाई ऐसे जे देखती ते आन आहाती. ते वेगळे लोक असतात. देहाचे धर्म देह करायला. आत्मस्वरूप सदा आहे, ते माझं रूप आहे, मी नित्य आहे, मी जात नाही, मी येत नाही, मी मृत्यू नाही, मरण नाही, माझं नाव नाही, मला रूप नाही. नाम रूपाला धरणारी बुद्धी माझी नाही. नाम रूपाला सोडून जेव्हा दिसतानाकडे बुद्धी साधनेच्या द्वारे वेदाच्या मार्गाने जाती, आत्मस्वरूप होती, तर देहाची सत्ता नसती, सगळे मीच प्रगट झालो. मग ते असे जाणणारे फार वेगळे आणि फार कमी. रामा किती सुंदर. जेवण करायचं. आता त्यानं खालच्या उईत म्हणले आंधळे, आता डोळस ज्ञानी. मुली म्हणले हे आंधळे येते मोहा मोहात आहेत ते आंधळे येत. मला जाणत नाही तर देवाला जाणते, जगाला मानते, पण स्वरूपाला जाणत नाहीत, खऱ्या रूपाकडे येत नाही, अज्ञान सुटत नाही, आणि ते आंधळे येतात. त्याच्यापाशी मोह आहे. आणि ज्यानं मोह टाकला, ज्ञान प्राप्त केलं, ते डोळस झाले. ते डोळस कसे येतात? आता ऐका. आत्मयाच्या ठाई देखी रे देहाचे धर्म देही. आत्मा ठिकाणी आत्मा, आणि तो देह धर्म तो देहाचा आहे, पण त्याच्या विना धर्म नाही हे त्याला कळतं. मग देहाचे धर्म माझे नाही, आत्मस्वरूप मी आहे. जरी देहाने धर्म केला, व्यवहार केला प्रकृतीनं, तर ते प्रकृतीचं कर्म माझं नाही, माझ्या वाचून तर होत नाही, आणि मी तर कर्म करत नाही. हे ज्याला कळतं तो माझ्यात येतो. हे ज्याला कळत नाही तो लोकांच्याकडे नाही. ठाम निश्चय वेदाचा, अनुभव ज्ञानी लोकांचा. हे माध्यम श्रवणाचे, हे अनुभूती स्वरूपाची आहे, ही प्राप्ती पांडुरंगाची आहे, आणि निवृत्ती दुःखाची आहे. आता तुम्ही राखायच वाटत नाही कशात. आता तुम्ही राहिलं कशातच काय वाटत नाही, आणि मोह उत्पन्न होत नाही, आणि आत्मभाव संपत नाही. आता देखी जे देहीचा धर्म देही आत्मा आत्म्याच्या ठाई. आत्मा आत्म्याच्या ठिकाणीच आहे, पण जेव्हा त्या सत्तेच्या संबंधानं जी प्रकृती कर्म करते, ते कर्म प्रकृतीचे, आणि ते पाहणं माझं आहे.
जेव्हा तो क्रियेला, कर्माला, जगताला, देहाला तो जीवात्मा पाहताना ब्रह्मात्मा झाला आणि ते व्यवहारातून भिन्न झाला, आत्मस्वरूपामध्ये एकरूप झाला. देहीचे धर्म देह धर्म करायला, क्रिया करायला मी अक्रिय. ही जेव्हा अनुभूती होती तर केलेल्या कर्माची पाप पुण्य समाप्त होत आणि मन भगवंतात एकरूप होत आणि जगताचं नातं संपत. असं झाल्यावर आधी नाही होतच ना. आपण सतत राहावं. आपण आंबा लावला तर 2 पाने येतात. कसा आहे का? ज्ञाने काजयाचे डोळे, ज्या ज्ञानी महात्म्याला साधकाला अज्ञान रूपी डोळे तयार झाले. आधी अज्ञानाच्या सत्तेतून डोळे होते, जगताला आहे म्हणायचं. आता ज्ञान रूपी डोळे झाला, जगताला नाही म्हणायचं. किती शब्द, म्हणजे एक रचना सुंदर आहे. ज्ञान काजयाचे डोळे, देखून न राहती देहीच्या खोळे. जगताला पाहून ते ज्ञानरूपी डोळे देहात राहत नाही, न राहती देहाच्या खोळे. देहरूपी पिशवीत डोळे राहत नाही म्हणजे बुद्धी. बुद्धी ज्ञानरूपी झाली डोळा, ज्ञानाचा डोळा आला बुद्धीला, तर ती ज्ञानरूपी दृष्टी आली, तर ती बुद्धी ह्या देहाच्या खोळ्यात राहत नाही. देखोनी न राहती देहेचे खोळे, सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे. बापरे बाप, एक मिनिट. आणि याळे ग्रीष्मी जैसे, सूर्याचे किरण त्या पावसाळ्यामध्ये ढग येतात, त्याचा अडकतात, प्रकाश मंदावतो. तसं बुद्धी अज्ञानात अडकती आणि तेच ज्ञानात समावत आणि बुद्धी देहाकडे येते. सूर्य लपला, सूर्याचे किरण कमी झाले, पण ढग आले ना आडवे. पूर्ण सूर्याचे किरण आले खाली. आपण बघतो पावसाळ्यामध्ये ढगात किरण जातो सूर्य, ऊन असतं का प्रखर. त्या ढगानं सूर्याची प्रखरता कमी केली आणि त्या बुद्धीतल्या अज्ञानानं त्या भगवंताची जाणीव बंद केली. सूर्याचे किरण तसेच असते. पण जेव्हा ढग 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 आले, ढगामध्ये बाष्प असतं, पाऊस असतो, पाणी असतं, त्या पाण्यामध्ये किरणाची प्रखरता कमी होती आणि आपल्याला ऊन ते कमी लागतं आणि वनस्पती झाड वाढतात. ईश्वराची करणी, नारळात पाणी. आता बघ पाऊस नसून कसं पीक वाढले. मग त्या मेघातल्या पाण्यानं सूर्याची उष्णता दाहकता कमी करून ती उष्टी किरण कमी तेजानं बाहेर आले. तस मध्ये अज्ञान आल्यामुळं त्या भगवंताकडे दृष्टी गेलीच नाही. इकडे ढग आले, इकडे बुद्धीत अज्ञान आलं. अजून काय सांगावं ग माऊलीनं. बाप्पा बाप्पा किती बोललेत माऊली, एकतरी कळायला का. म्हणून आम्ही म्हणतो नुसतं वाचू नका, जाणून वाचा, ओळखून वाचा, आपली स्थिती सोडा आणि आपल्याला ब्रह्मरूप व्हायचं हे डोक्यात ठेवा. जन्म देते जाते ना तळमळीने शिकवायचं, त्यांना अमृत पाजायचं, त्या देहाचा विनोद चांगला करायचा. ती बोलते काय काय म्हणजे पहिले विवेकाचे पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी वैसे. पैसे विवेकाचे पैसे, तेव्हा बुद्धीमध्ये विवेक पसरला. पैसे ज्या बुद्धीला विवेक दृष्टी आली. आता पुढे काय झालं. जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे. स्फूर्ती म्हणजे जे अंतःस्फुरण येतं तर त्याच आहे, तो मी आहे, तो मी आहे, हे स्फुरण आहे त्याच. देह मी नाही, देह मी हे स्फुरण आहे, पण आत्मा मी हे स्फुरण आहे. त्याची बुद्धी जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे. तो मी तो मेरा स्फूर्ती म्हणतात. श्रवणाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या शक्तीतून, बोधाच्या अमृतातून जेव्हा बुद्धी तो मी म्हणती, तर याची बुद्धी स्वरूपी पैसे. आणि तो मी म्हणताना मी तो जातो, अहंकार वृत्ती जाते, व्यवहार जातो आणि तो प्रगटतो. तेव्हा बुद्धीचा संयोग होतो आणि बुद्धीला व्यवहार थांबतो. फक्त बुद्धी अनुभव घेते, व्यवहार टाकते. कोणत्या वेळेस काय शब्दाचा हाकार
होईल आणि कसा वेद तुमच्या हृदयात येईल, तुमचा अहंकार कसा संपून जाईल, मन भगवंताशी कसं समरस होईल, त्या ओळीतून कळत आहे. जयाची बुद्धी, जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे, जयाची बुद्धी देही पैसे, असं पण आहे ना. इथं स्फूर्ती स्वरूपी पैसे, इथं बुद्धी देही असे, हे पण वाक्य ना. पण विवेकाचे मी पैसे, जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये विवेकाची जागृत झाली, विवेक प्रगट झाला, उत्पन्न झाला, पसरला म्हणजे पैस झाला, म्हणजे भयानक विवेक झाला तिथं. त्याला साराने सार कळालं, साराला सोडून असाच टाकून देती आणि सारात थांबती आणि साराच्या माध्यमातून प्रभूकडे वळती, खरे आत्मसत्तेला जाणती आणि जाणता जाणता ती स्फूर्ती मी स्वरूप आहे असा अनुभव घेती आणि तो मी म्हणजे स्फूर्ती. जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे, स्फूर्ती स्वरूपामध्ये बसली म्हणजे स्फूर्ती म्हणजे स्फुरण. काय तो मी, हे हृदयामध्ये स्फुरण झालं वेदाचं ज्ञानामुळं, गोवीचं फळ झालं आणि तिथं स्फुरण तयार झालं. तो मी तो म्हणजे परमात्मा, मी म्हणजे तसाच आहे असं म्हणता म्हणता स्वरूपी पैसे आत्मस्वरूपामध्ये स्फूर्ती झाली त्याची. त्या बुद्धीची स्फूर्ती जगताकडे होती, ते आहे ते आहे. आता ते नाही ते नाही ते नाही ते नाही, तो आहे तो आहे तो आहे, ह्याला म्हणायचं स्फूर्ती स्वरूपी पैसे. कुणी सांगणारा? हॅलो, हो माऊली, हा बोल. श्रवणाच्या माध्यमातून संतांच्या संगतीमध्ये बुद्धीमध्ये विवेकाची उत्पत्ती झाली, बुद्धीमध्ये पसरला, त्या बुद्धीला विवेकाची दृष्टी आली, मग आतूनच स्फुरण तयार झालं. तो मी तोच मी, देह मी नाही, हे अज्ञानाचं स्फुरण बंद झालं आणि तोच मी, ही स्फूर्ती स्फुरण पावली. ही स्फूर्ती बोधामृतानं, संतांच्या बोधामृतानं, श्रवणाच्या शक्तीनं आणि अध्ययनाच्या भक्तीनं झाली. तेव्हा अहंकाराची बुद्धी निवृत्त झाली आणि बुद्धीमध्ये तो प्रगटला आणि त्याच्याशी बुद्धीचा संयोग झाला. तेव्हा ती बुद्धी व्यवहाराला टाकते आणि अनुभवाला घेते. ते मन भगवंतात समरस होतं. श्रवणाच्या शक्तीमुळेच अंतःकरणात विवेक प्रगटला आणि तो विस्तारला. त्या बुद्धीनं आसाराला टाकलं आणि साराला घेतलं. ती बुद्धी ब्रह्मरूप झाली आणि मीच स्वरूप आहे हा अनुभव तिने घेतला. तोच मी हा अनुभव घेतला. हे वेदाचं स्फुरण हृदयात आलं, ओवीचं फळ मनात आलं. त्या ज्ञानामुळं तो परमात्माच मी आहे हे कळालं. तेव्हा जगताचा संबंध तुटला. बुद्धी जगतामधून स्वरूपात आली आणि स्वरूपमय झाली. ती ज्ञानी झाली आणि आत्मस्वरूपाला पाहू लागली आणि ब्रह्मस्वरूप झाली. साष्टांग दंडवत. अज्ञानाची असती, देहभाव जिवंत असतो, आत्मभाव झाकलेला असतो, दृश्य जगत सत्य असतं, दृश्य मावळत, सत्य तो ब्रह्मत्वाचं प्रगट होत, विवेकानं आत्मसत्य बुद्धीला जाता येत. हे तिने लिहिलंय. मांडी थोडी वेगळी होती. हा, ते घेतलं पण महत्वाचं घेतलं, पण थोडं जास्त घेतलं नाही आणि एवढं घेऊ पण शकत नाही बेटा. ती भरपूर घेतली आणि तिथे रेकॉर्डिंग मध्ये टाकत जा. ज्ञानी देखती ऐसे आत्मयाते, जैसे तारांगण भरणे, गगनी समुद्र बिंबने, परी ते तुटुनी नाही पडले ऐसे निवडे, परी ते तुटुनी नाही पडले ऐसे निवडे. चंद्राचं चांदणं खूप पडलं, त्याची सावली पाण्यात पडली, पण ते चंद्र तुटून खाली पडले. किती सुंदर गेले. चंद्र तारांगणी भरला, चंद्र आकाशात भरभरून आले आणि त्याची सावली पाण्यात पडली, खाली दिसायले. पण जरी पाण्यात चंद्र तारे सूर्य दिसला तर वर तुटून पडले, खाली आले का? तसा परमात्म्याच्या सत्तेने ध्यान कार्य केलं तर आत्म्यानं कार्य केलं का? बाबा नाही तुटून पडले. किती सुंदर सांगितले. कोण मम्मीला पडले वाट? गगन समुद्रा बिंबरे. गगन म्हणजे आकाशात, बिंबरे म्हणजे प्रसावली पडली. हा, परीचे तुटून नाही पडले जैसे निवडे. त्याला काढून घ्यायला खाली पडले का? आम्ही घेतलाच निवडून वरी तारे चंद्र हातात घेतले असते आणि आणले असते घरात लोकांना.
प्रकाश द्यायला. गगन गगनीची आहे, आकाश आकाशाची. हे आभासे तेव्हा आहे, पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसते, हे आभास आहे. तैसा आत्मा देखती देहे गमसी नाही. तसं आत्म्याचं रूप त्या देहात आहे, असं त्याचं रूप आहे. तो त्याच्या ठिकाणीच आहे, फक्त त्याचा आभास कळणार ते सोबत नसतो. काय चिंतन छान आहे बाप्पा. चंद्र सूर्याची सावली कुठे पडली? पाण्यात. दिसायला इथं असतो तिथं. तसं हृदयामध्ये त्याची जी क्रिया साध शक्ती तो आहे, पण तो शक्तीच्या रूपाने जरी असला तर आत्मा त्या वृत्तीच्या क्रियेत नसतो. चंद्र उरीच असतो पण पाण्यात दिसतो. शक्ती त्याचीच आहे पण क्रियेतून दिसते, कारण तो क्रिया करत नाही. एवढं जरी कळालं असत तर खूप काही कळालं. रामकृष्ण हरी. गगनीचा आहे, या भास तेवाय तैसा आत्मदेखती दे दिवस नाही. कळाळाचा लगबगी, पाण्याचा खळखळ व्हायले. कळाळाचा लगबगी फेडून खळाळाच्या भागी. देखी जे चंद्र काका उगे चंद्री जेवे. चंद्र खळखळ व्हायला, ते वाकडा व्हायला, तिकडा व्हायला, वर झाला वाकडा. जेव्हा पाणी खळखळ व्हायचं तर चंद्र सावली वाकड तिकडे होती ना, चंद्राला वाकडा. मग खरा तो उरी बघ, खाली बघू नको. तसा खरं अधिष्ठान बघ, अध्यस्थाकडे बघू नको. चंद्रिका देखी जी चंद्रिका का उगी चंद्रे का नाडरची. बघा, का नाडरची भरी शोषे. सूर्य तो जैसा तैसाची असे. देह होता जाता तैसे देखती माते. देह होता जाता तैसे देखती माते. ते माझं वाचन कमी, लिखाण जास्त आहे. वाचन जास्त केल्यावर अब्बा 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 तो होईल. वाचन कमी आहे माझं. अधिक लिखाण मी हेडिंग टाईप जास्त करते, स्टेप्स पॉइंट जास्त करते. वाचन कमी आहे. तर वाचन जर वाढलं, पुन्हा एक टाइम फक्त वाचण्यासाठी एक टाइम असतो आमचा, लिखाणसाठी एक टाइम असतो. आणि जेव्हा मग ते मनामध्ये अनुसंधान चालतं तरी वाक्य वेगळे असतात. तेव्हा आम्ही जरी कार्य करत तरी काय करायचं घरात, तरी पण अनुसंधान त्या वाक्यावर आपोआप येत असतं मध्ये. हे एकदा करून बघा, एकदा जाऊन बघा त्या परमात्म्याला. ह्याच्या त्याला तन मन देऊन बघा, तुमचं सरकत नाही. सूक्ष्म पाहतच नाही ना सध्याला. हा हो, आम्ही जेव्हा वाचतो ना ती वेगळी स्पीड असते. आणि लिखाण करताना आम्हाला एक एक शब्दाकडे जावं लागतंय. म्हणून आम्हाला दोन, आता किती वेळ बसले? 2.5 तास होते ज्ञानेश्वरी हातात. बसता असं कोणी 5-10 वर्षासाठी किती 20-25 वय झाले बदली झाले नाहीत. फक्त 25 वय झाले, 25 किंवा 30 झाले असत्याला. 30-40 वय 2.5 घंट्यात. हे झाले पॉइंट्स. आणि वाचनामध्ये जेव्हा ओवी आत वाणीत येते ना, ती पण आघात स्थिती असते. मग ओवी आत राहते आणि ओवीच्या नंतर तो त्या ओवीचा रस बरीच गावा बुद्धीमध्ये उतरतो. भ्रमाचा नाश होतो आणि परमात्मा बी आत्मप्रकाश येतो. ते जीवात्मा परमात्मा होतो तेव्हा चिदविलास तयार होतो. तेव्हा देहभाव बंद होतो, आत्मा राम सोबत येतो आणि बुद्धीमध्ये ब्रह्मभाव जागा होतो, तो महात्मा होतो. सांग बर बेटा, मला ऐकायचं डबल. रसरशीत गाभा जेव्हा बुद्धीमध्ये येतो, तेव्हा बुद्धीमध्ये परमात्म्याचा आत्मप्रकाश येतो. तो जीवात्मा परमात्मा होतो. चिद्विलास तयार होतो, तेव्हा देहभाव बंद होतो, आत्मभाव जागा होतो, तो महात्मा होतो. केव्हा होतो? त्या परमात्म्याचा स्पर्श बुद्धीला ह्या बोधाच्या माध्यमातून होतो. कर्माच्या नाही. मग बुद्धीला परमात्म्याचा स्पर्श आहे म्हणजे तो मी आहे, देह मी नाही, हा स्पर्श. आणि त्याची जाणीव हा उत्कर्ष. तुला सांगतो त्याची जाणीव काय आहे ते पण सांगते. जाणीव होते हा भाग वेगळा, पण कशी होती हा भाग वेगळा. तेव्हा होती हा भाग वेगळा, कुणाला होती हा भाग वेगळा. खूप सखोल आहे बेटा वेदांत, फार अमृत आहे.
हजारो लाखो ग्रंथाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी. ह्याच्यापासून ग्रंथ काय अजून? ह्याच्यापेक्षा काय कुणी मांडले आगा कोणत्या संतान? आत्मसत्तेच्या पुढे काही नाही सांगते. मग तीच मांडली इथं. मग कुणी तुकोबाने मांडा की नाथ महाराजांना मांडा की एकनाथ महाराजांना मांडा, तेच आहे सगळं. आता तुम्हाला काय म्हटलंय एक सांग तुला, जीव शिव सम. आपण म्हणतो हरिपाठात, पण कधी कळाला का जीव शिव सम? इथं आलंच कळतं ना. मग हरिपाठ कसाला वाटला का? आणि नाथ महाराज हरिपाठ तर क्षेत्र सद ज्ञाते म्हणतात ज्ञानी. काय हरिपाठ नाथाचा? तोबा तोबा. तत्पत्ते ब्रह्म माया. कळतं का? पाठ चालता बंद झाला. खूप सुंदर आहे नाथांचा हरिपाठ. भान आहे. हरी बोला सांगता, हरी बोला मांडता. सर्व कार्यकर्ता हरी बोला. हरी बोला एकांती म्हणजे कृपा. हरी बोला लोकांती. लोकांसंग करताना हरीच आहे, माझा नाहीच आहे. हरी बोला लोकांती, ते त्या गांती हरी बोला. आणि हरी कळावं लागलं तर हरी बोला. हरी बोला म्हणजे काय? कुठे कळत? वडे रे बाबा. कानाडरची भरे शोषे बघा. खूप सुंदर आहे. मस्त भाग आहे. ऐका आता. कानाडरची भरे शोषे सूर्य तो तैसा जैसा तैसाची असे. आता का तर पाणी टक्क्यातलं तळ्यातलं समुद्रातलं त्याच्या किरणानं शोषलं. समुद्राला काय बिघडलं का? समुद्राचं कुठं बिघडलं? पण ते पाणी शोषण त्याच्या किरणानंच केलं. पण त्या किरणाचं पाणी सूर्यात नाही आलं. त्या उष्णतेनं वाफ झाली आणि ती अधांतरी गेली. हे किरणानं काम केलं पण सूर्याला माहित नाही झालं. बाप्पा बाप्पा. सूर्याच्या उष्णता किरणातून आली. नीट ऐका, मला लावून द्यायचा प्रयास. सूर्याची दाहकता किरणातून खाली आली. पाण्याला संबंध झाला, पाण्याची वाफ झाली, पाणी कमी झालं. पण हे काम सूर्याला केलेलं किरणानं माहित नाही झालं. तसं आत्मस्वरूपाच्या सत्तेवर ह्या मायेच्या द्वारे ते किरणाच्या द्वारे सत्ता मायेच्या द्वारे ह्या देहाच्या संबंधाला व्यवहार करायला ती सत्ता त्या मायेने स्वीकारली. व्यवहार तिनं केला. आरोप त्याच्यावर आला, मी करता माया आहे, वृत्ती आहे, प्रकृती आहे. आणि बुद्धी म्हणते मी, आणि मी म्हणजे ब्रह्म आहे. मग ब्रह्म करते का? ब्रह्मा वाचन होत नाही, ब्रह्म काही करीत नाही. हे अनुभव ज्याला जात नाही त्याचा अज्ञान राहत नाही. रामकृष्ण हरिताई. नांगदन सद्गुरु माऊली. डबक्यात पाणी असो का तळ्यात असो का विहिरीत असो, पण त्या उष्णता की सूर्याच्या किरणाच्या उष्णतेमुळं ते डबक्यातलं पाणी सुकलं. सूर्याला माहितीये का मी पाणी सुकेलं म्हणून? तसं आत्मसत्तेच्या संबंधाने वृत्तीचे किरण आहे. वृत्ती म्हणजे किरण आहे. आत्मस्वरूपाला संबंध करून ती शक्ती वृत्तीमध्ये येते आणि वृत्ती हालचाल करती, वृत्ती व्यवहार करती, वृत्ती सुखदुःख भोगती, वृत्ती कर्माचा करता बनती, वृत्ती देहात राहती, वृत्ती मोहात येती, वृत्ती आणि जगताला पाहती आणि जगतामध्ये बुडून जाती. हे आत्म्याला माहित नसतं. आत्मा जीव का ते कशाला तसा, सूर्य जसाला तसा. पण डबक्यातलं पाणी त्याच्या किरणानं घेतलं आणि किरण सूर्याची शक्ती, वृत्तीमध्ये भगवंताची शक्ती. बाप्पा पांडुरंगा काय आलो हे. नाडरची भरे शोषे. नाडर म्हणजे खड्ड्यातलं पाणी खाली घेतलं, तळ्यावातलं ना. भरे आणि शोषे, पाण्यानं पावसानं भरलं आणि किरणानं शोषून घेतलं. नाडरची भरे शोषे सूर्य तो तैसाची असे. सूर्याच्या किरणानं खड्ड्यातलं पाणी शोषून घेतलं. सूर्याचा बिघाड झाला. सूर्य म्हणतो का मी पाणी घेतलं? म्हणतो का?
तसं आत्मसंबंधाच्या आत्म्याच्या संबंधानं, वृत्तीच्या साह्यानं, गुणाच्या शक्तीनं, प्रकृतीच्या सहकार्यानं, इंद्रियाच्या विकारानं जे कर्म होत त्या ठिकाणी आत्म्यात काही बिघडत नाही. तोच ज्ञानी. बापरे, साखळी बसली. संबंधानं, वृत्तीच्या उत्पत्तीनं, वृत्तीतल्या गुणाच्या शक्तीनं, इंद्रियाच्या विकारानं, प्रकृतीच्या क्रियेनं झालेलं कर्म आत्म्यातला काहीच माहित नाही. सूर्याला किरणानं पाणी शोषलं, सूर्याला माहित नाही. तो सिद्धांत कसा लागला? डबक्यात म्हणजे मुर्दे पाणी शोषलं काय मानवा सांगू नका काय, पण आत्मसात सिद्धांत घ्या. आणि हीच प्रक्रिया व्यवहारामध्ये आहे. पांडुरंग पांडुरंग. बाहेर झोपलं काय, काही कळत झालं का? तुम्ही बोलून झालं काय? पाणी शोषून घेतात किंवा वाफ अधांतरी जाते, पण सूर्याला माहितच नाही किरणाने काय केलं काय नाही. सूर्याला काही तो जसाला तसा त्याच्या ठिकाणी तसा आत्मसत्तेवर मायेद्वारे देहाच्या संबंधाने व्यवहार केला, पण आरोप आत्म्यावर झाला. करता प्रकृती आहे, पण बुद्धी मीच केलं म्हणते. ब्रह्म वाचून होत नाही आणि ब्रह्म काही करत नाही हे ज्याला कळलं त्याचं अज्ञान राहत नाही. आत्मसत्तेच्या संबंधानं ती शक्ती वृत्तीमध्ये येते आणि मग ती वृत्ती कार्यरत होते, क्रिया करते, सुख दुःख होतं, कर्माचा करता होते, देहात येते, मोहात जाते, जगताला पाहते आणि जगतात बुडते. पण आत्म्याला काहीच माहित नाही. आत्मा त्याच्या जागी रशाला तसाच आहे. म्हणजे वृत्तीमध्ये शक्ती भगवंताची, संबंध आत्मशक्तीचा, त्याच्यामुळं क्रिया झाली. वृत्तीतल्या गुणशक्तीमुळं, प्रकृतीच्या सहकार्यानं, इंद्रियाच्या विकारानं कर्म होतं, पण आत्मा अकर्ता आहे, त्याचं काहीही बिघडत नाही. तो जशाला तसा त्याच्या ठिकाणी आहे. हा सिद्धांत आहे माऊली साष्टांग दंडवत. करणारी प्रकृती आहे हे ज्याला कळलं त्याचं अज्ञान. माझा करतेपणा पुसण्यासाठी ही ओवी आहे. हो माऊली, खरंच आहे. कर्म कोण करत हे डोळे खडकन उघडते. कर्म करणार कोण आहे आपल्या देहात हे कोणाच्या संबंधाने होतं, पण ते तर करतही नाही, त्याला माहितही नाही, ते करतही नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही हे कळणं महत्वाचं आहे माऊली. तो असल्याशिवाय काहीच होत नाही, पण तो काहीच करत नाही. किती म्हणजे छान आहे, एकदम मस्त. खूप चिंतन म्हणजे ओवी याची. एवढं करायचं गरजच नाही आम्हाला. हे सगळं मिळालं. सगळ्यांनी हेच सांगितले. 18 पुराण हरी से गाते, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी माग. हे व्यर्थ कथा सोडून दे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गम रंगाधिमान. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. असा हरी दिसावा, घनदाट येतो नाही असं नाही. त्याच्या वाचून तर काहीच नाही. आणि तो तर मी केलं म्हणत नाही. वृत्ती कर्मातून निघत नाही. आपलं वाग बुद्धी काय घमंडे बुद्धीला आपल्याला. किती भाविक आपल्या अहंकारात नसते बाई कोणी कोणी. त्या वाटत मीच आहे, माझ्यामुळेच आहे. किती घुरघुर असते अनु बुद्धीमध्ये. काय घुरमी असते बायकांना. हे करते कोणाची? खोट्या पदार्थाची, खोट्या घराची, खोट्या जगताची घुरमीच आहे की. नरमी नाहीये. ज्ञानी लोकांना नरमी आणि ह्यांना असती गुरमी. बघा तुम्ही जगात काय नाटक ते का. तिथं भेद आहे कुणी उत्पन्न केला. जो अभेद आहे कसा झाकला गेला. सगळा परमात्मा कसं नाही जाणता आला. तुम्ही वर आत्मा जीवात्मा कसा आला. जडभाव कसा जागा केला. आत्मभाव कसा लोपला गेला. वृत्तीमध्ये दुःख कसं प्रगट झालं. आणि वृत्तीचा भाग ज्ञानानं कसं केला. भगवंताचा साक्षात कसा केला. अद्वैताचा साक्षात कशामुळे झाला. द्वैताचा संहार कुणी केला. परमात्म्याचा संयोग कसा प्रगटला. आणि बुद्धीतला भेद कसा निवृत्त झाला. हे साधून सांगावा आम्हाला. बस काही बोलायची इच्छा नाही आता. आत्मसाक्षात्कार
जेव्हा तिच्यात होतो अंतःकरणामध्ये, साधूच्या बोधानं होतो, वेदाच्या ज्ञानानं होतो, श्रवणाच्या भक्तीनं होतो, आत्मतृप्त होतो, अनात्म्याचा बाध होतो, जगताचा भाव निघून जातो, आत्मभाव जागा होतो, तो चौकडे असा मनाला स्पर्श होतो आणि मनात ज्ञानाचा उत्कर्ष होतो, वेदाचा आरसा समोर येतो आणि चौकडे परमात्मा दिसू लागतो. तेव्हा अनात्म्याचा बाध होऊन आत्मसाक्षात्कार होण्याचा मार्ग ज्ञानाचा खुल्ला होतो. तेव्हा आपलं रूप आपल्याला दिसतं, जगत तिथं नसतं. हे वेदाचं ज्ञान हृदयामध्ये ठसतं. थांबले का वाणी? तुम्ही थांबलेत का? वाक्य चुकालेत का? त्याला म्हणतात वेदाचं थैमान तांडव नृत्य म्हणतात. शंकराने केलं, थांबला का शंकर? तसंच आहे. चला थांबते, इच्छा नाही बोलायची. मंडळी पदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. मग आमच्या वाणीतल्या तुमच्याकडे आदळतात तुमच्या हृदयावर. नीट ऐक, श्रवणाचं फल काय? ज्या वाणीतल्या लहरी आत्मसाक्षात्काराच्या ध्येयानं भगवंताच्या इच्छेनं तुमच्या हृदयात आदळतात. लहरी काय म्हणतात? लहरी तुमच्या भाषेत इंग्लिश व्हायब्रेशन, स्पंदन म्हणतात त्याला. मग त्या आदळता असताना तुमचा जो अज्ञानाचा कलंक आहे बुद्धीमध्ये अनादिकालचा, ते जसं भाकरीचा पापडा समोर येतो बाजूला, तसा अनात्म्याचा संबंध बाजूला जातो. तेव्हा भाकरी उलटी टाकतात. तू गॅसवर टाक, मी रोज बघायचं इकडचे टाकतेस तिकडे टाकतेस गॅसवर, सगळं नाही भाजत. मग ती अग्नी त्या भाकरीच्या पापडाला काय करतो? बाजूला करतो. पापुडा अलग, भाकर अलग. तसं बुद्धी अलग, देह अलग. बुद्धीतला देहभाव अलग, ब्रह्मभाव सुरू, देहभाव बंद. पापडाची टोकतो भाकरीला, टोकतो का? पापडा भाकरीचा असतो, पण भाकरी चिटकून नसतो. परमात्मा भाव जागा असतो, तिथे देहभाव नसतो. सुंदर आहे बेटा.